तिळगुळाचा गोडवा आणि पतंगीच्या भरारीसारखं तुमचं आयुष्य गोड आणि यशस्वी हो। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू, जी पारंपरिक रेसिपी आहे। तर त्याच्यासाठी मी मुरमुरे घेतलेले आहे। हे मुरमुरे एकदा तुम्ही गाळणीने गाळून थोडे साफ करून घेऊ शकता, म्हणजे स्वच्छ होईल, त्याच्यात धूळ वगैरे राहणार नाही। आता आपण पाक करून घेऊ। त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी पाणी घेतलेलं होतं आणि त्यात आता गूळ घातलेला आहे। आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचा छान पाक तयार होईल। आता आपण एकसारखं हलवत राहू। बघू शकता तुम्ही, एकसारखं हलवून थोड्या वेळाने छान पाक आता फसफसायला लागलेला आहे। पण आपला पाक अजून काही पक्का झालेला नाही आहे। हा पाक पक्का झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी आता डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण पाक टाकून बघू। जर ही गोळी पक्की झाली तर समजायचं लगेच की आपला पाक हा आता तयार झालेला आहे। आपण याचे लाडू बनवू शकतो। या प्रकारे आपली गोळी झाली पाहिजे पाकाची। आता आपला पाक पक्का झालेला आहे। तर हा पाक मी आता मुरमुऱ्यांमध्ये घालते आणि मुरमुरे आपण मिक्स करून घेऊ। थोडा थोडा पाक घालायचा आहे, बाकीचा पाक लागला तसा घालेल मी, त्यासाठी तो साईडला ठेवला। आता आपण सर्व पाक मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे लाडू पटकन थंड होतात, त्याच्यामुळे आपल्याला हे मिश्रण पटापट मिक्स करायचं आहे। तिळीच्या लाडूंपेक्षा हे मुरमुऱ्याचे लाडू पटकन बांधावे लागतात, कारण ते लवकर थंड होतात, त्याच्याने लाडू वळत नाही। पण मुरमुऱ्यांचे लाडू हे अतिशय हलके फुलके आणि पचनासाठी फायदेशीर असतात। या लाडूमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन देखील वाढत नाही, वजन कमी करण्यासाठी मदत होते। हे लाडू आपण स्नॅक्ससाठी देखील उत्तम पर्याय ठरू शकतात। शिवाय बरेच लोक जेवणानंतर ना रोज गूळ खातात, त्याचं कारण हेच आहे की पचनशक्ती सुधारण्याची जी गुणधर्म असतात ना ते गुळामध्ये असतं, त्याच्यामुळे पचनतंत्र मजबूत होतं। साखरेच्या तुलनेत गूळ हा नैसर्गिक गोडवा देतो। शिवाय हे लाडू बनवायला अगदी सोपे असतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत। तर हे लाडू पटापट आता मी सर्व बांधून घेतलेले आहे, पण माझं बाकीचं जे मिश्रण आहे ना ते थंड झालं आहे, बघू शकतात तुम्ही। आता ते मी गॅसवर थोडं गरम करून घेते आणि त्याचे आता लाडू बनवून घेते। बघू शकतात तुम्ही किती मस्त लाडू बनलेले आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लाडू मी बनवलेले आहे। थंडीच्या दिवसात तुम्ही देखील एकदा हे लाडू करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। अजून रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कसा झाला लाडू सांग मला। टनटनी